आणि आता येऊया आपण राज्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यामध्ये 48 तासांपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे गंगापूर धरणासह नांदूर माधमेश्वर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय। अचानक वाढलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गोदावरी नदीचं पाणी थेट आता नाशिक संभाजीनगर महामार्गावर येऊन पोहोचलंय। महामार्गावरची वाहतूक बंद होण्याची त्यामुळे आता शक्यता आहे। पावसाचं पाणी घराघरांमध्ये शिरलेलं आहे। गोदावरीला पूर आलेला आहे। नाशिकमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। चांदोरी सायखेड्याला पुराचा वेढा बसलेला आहे। त्या लोकल लेवलला आम्ही 400 कुटुंब रेस्क्यू केलेले आहे। जिल्हा परिषदेची इमारत असेल त्याच्यात किंवा ग्रामपंचायत असेल किंवा विकास सोसायटीचे कार्यालय असेल, सायखेडा व चांदोरी या दोन्ही गावाचे आपण विस्थापित केलेले आहेत। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे आणि त्याचसोबतच पोलिसांच्या मदतीने आपण दोन्ही एरिया कॉर्डन ऑफ करून घेतो। आणि मी नागरिकांना विनंती करते की त्यांना कुठेही काही अडचण असेल त्यांनी 112 या नंबरवर संपर्क साधावे। ज्यांना जे पाहिजे आपण इमिडिएटली पोहोचू त्यामध्ये। तर गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका इथल्या गावकऱ्यांना बसतो आहे आणि अक्षरशः संसार उघड्यावर आलेले आहेत। त्यांना सध्या स्थलांतरित करण्यात आले। चांदोरी गावातून पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। सध्या गोदावरी नदीने पात्र सोडल्यामुळे चांदोरी सायखेडा या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला दिसतोय। सध्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावातील फसलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि आपण हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे। आणि सध्या आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक्टर्स असतील जे नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। परिसरातील शेतकरी असतील, युवक असतील, जे स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन जे अडकलेले नागरिक आहेत पुराच्या पाण्यामध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आणि चांदोरी गावामध्ये आता कमरे एवढं पाणी आतमध्ये असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। थोड्याच वेळात ह्या पुराचा विसर्ग आणखी वाढला नांदूर माधमेश्वर धरणातून तर जो नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्ग आहे तो देखील पाण्यात जाऊ शकतो अशी भीती निर्माण झालेली आहे। आणि या ठिकाणी जे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्यामुळं हे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करत आहेत। त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा, काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, निफाड, नाशिक।